नमस्कार मित्रांनो, ॲडव्होकेट आनंद ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्या काही आठवड्यांमध्ये आपण वेगवेगळ्या दस्त प्रकारांच्या बाबतीत माहिती घेतली. तसंच CAA हा कायदा काय असतो त्याच्या बाबतीतला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेतला. त्याबद्दल तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभार. हे व्हिडिओ जर तुम्ही यदाकदाचित पाहायचं राहून गेलं असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे, ती तुम्ही नक्की पहा. तर चला वळूया आजच्या व्हिडिओकडे. 2 एप्रिल 2024 रोजी पतंजलीचे सर्वेसर्वा योगगुरू श्री बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणीच्या दरम्यान फटकारलं. काय आहे हा सगळा प्रकार हे आपण समजून घेऊया. 2020 रोजी ज्या वेळेला कोरोनाची सुरुवात झाली त्यावेळेला सगळ्या लोकांमध्ये संदिग्धता पसरली होती. नेमकं कोरोनाचा उपचार किंवा कोरोनाचं औषध काय आहे हे कोणालाही माहितीच नव्हतं. वेगवेगळ्या ज्या पॅथीज आहेत, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, ते वेगवेगळे दावे करत होते. त्याच वेळेला पतंजली या कंपनीने कोरोनिल नावाचं एक औषध बाजारामध्ये आणलं. कोरोनिल औषधाच्या अनुषंगाने कोरोनाच्या बाबतीत आपण उपचार करू शकतो अशा स्वरूपाची बतावणी या पतंजली संस्थेने केली. त्या बाबतीत आयुष मंत्रालयाने लगेचच एक स्टँड घेऊन एक पत्रक जाहीर केलं. त्या पत्रकामध्ये असं सांगितलं की हे जे कोरोनिल आहे हे पूरक औषध या स्वरूपात येतं, हे कोरोनावरती डायरेक्ट असा उपचार नाही. असं असताना देखील त्या कोरोनिलच्या अनावरणाच्या वेळेला काही कॅबिनेट मिनिस्टर देखील उपस्थित होते. हे उपस्थित असल्यामुळे लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण झाला की हे जे कोरोनिल हे जे औषध आहे हे कोरोनावरती रामबाण उपाय आहे. त्याचा वापर करत करत कंपनीने बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती विक्रीचा पल्ला गाठला. हा पल्ला गाठल्यानंतर झालं असं की त्या पतंजली कंपनीने त्याच ठिकाणी न थांबता जे मॉडर्न मेडिसिन आहे किंवा ज्याला आपण म्हणूयात ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, अशा वेगवेगळ्या ज्या काही पॅथीज आहेत त्या पॅथीमध्ये आमच्याकडे ज्या गोष्टींची परिणामकारकता सगळ्यात जास्त आहे तशी परिणामकारकता या मेडिसिन्स मध्ये नाही अशा पद्धतीने बतावणी करायला सुरुवात केली. ह्या ज्या मेडिसिन्स असतात किंवा ह्या ज्या पॅथीज असतात यांची जी पॅरेंट बॉडी आहे त्याला इंडियन मेडिकल असोसिएशन असं म्हटलं जातं. इंडियन मेडिकल असोसिएशननी पतंजलीच्या कृत्याची दखल घेत त्यांनी कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि त्यामध्ये असं म्हणाले की हे जे काही प्रकरण आहे या प्रकरणामध्ये पतंजली जे दावे करत आहे त्या दाव्यांची सत्यता पडताळली जायला पाहिजे. 1954चा एक कायदा आहे. जर एखादी पॅथी, एखादी कंपनी, एखादा डॉक्टर जर अशा स्वरूपाने बतावणी करत असेल की आमच्याकडे असणारं औषध हे सर्वोत्तम आहे आणि त्या बाबतीतला जर का काही मेडिकल एव्हिडन्स त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन समोर किंवा वेगवेगळ्या ज्या चेकिंग करणाऱ्या बॉडीज आहेत त्यांच्या समोर जर मांडता आला नाही तर अशा स्वरूपाने जे ऍडव्हर्टाइजमेंट किंवा जाहिराती आहेत त्या खोट्या जाहिराती आहेत अशा स्वरूपाने धरलं जाऊ शकतं. आणि त्यावेळेला अशी जी काही कृत्य असतात त्याला प्रोहिबिट करायचं म्हणजे त्याला प्रतिबंध करायचं असं एक डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटचं देखील आहे. त्यांनी देखील या पर्टिक्युलर कृतीच्या बाबतीत किंवा या जाहिरातींच्या बाबतीत कुठलीच कारवाई केली नाही. म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशननी ताबडतोब न्यायालयाकडे धाव घेतली. हे प्रकरण बरेच दिवस चालत होतं. पण हे प्रकरण चालत असताना झालं असं 20 नोव्हेंबर 2023 रोजी न्यायालयाच्या सुनवाईच्या दरम्यान ही जी पतंजली कंपनी आहे यांनी एक अंडरटेकिंग किंवा ज्याला आपण म्हणूयात की हमीपत्र सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलं. या सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या हमीपत्राचं जे काही स्वरूप होतं ते एका प्रकारे आपण म्हणूयात की एखादं बंधपत्र किंवा एखादं आपण ज्याला प्रतिज्ञापत्र म्हणतो त्या स्वरूपात होतं. आणि त्याच्यामध्ये या कंपनीने असं सांगितलं की अशा स्वरूपाच्या आम्ही जाहिराती किंवा अशा स्वरूपाचं आम्ही ओपन एअर किंवा अशा स्वरूपाचं आम्ही कुठल्याही प्रसार माध्यमांसमोर जाणार नाही आणि तिथे या वेगवेगळ्या ॲलोपॅथी किंवा इतर पॅथींपेक्षा आमचं जे काही औषधं आहेत याच्या बाबतीत ती खोटी जाहिरात करणार नाही. अर्थात या बाबतीत पतंजली कंपनीने तिथेच थांबणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही. 22 आणि 23 नोव्हेंबरच्या दरम्यान जे रामदेव बाबा आहेत आणि त्यांचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहे आचार्य बालकृष्ण यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं की तुम्हाला आम्हाला हवी ती शिक्षा करा पण आमचं जे उत्पादन आहे हे सर्वोत्तम आहे आणि आम्ही अशा स्वरूपाच्या ज्या काही मॉडर्न मेडिसिन्स आहेत त्यांच्यासमोर इनडायरेक्टली आम्ही झुकणार नाही. हे झालं आणि त्याच्या बाबतीतले जे व्हिडिओज आहेत त्याच्या बाबतीतले जे काही न्यूज आर्टिकल्स आहेत ते वेगवेगळ्या प्रसार माध्यमांच्या समोर आले. द हिंदू या पर्टिक्युलर पेपरमध्ये देखील याच्या संदर्भातलं एक मोठं आर्टिकल आलं. झालं व्हायचं तेच झालं.
नंतर नेक्स्ट किंवा ज्या पुढच्या सुनावणीच्या दरम्यान समोरच्या पक्षांनी यांचं हे जे काही प्रेस कॉन्फरन्स किंवा यांचे हे जे व्हिडिओज जे व्हायरल झालेले होते किंवा त्या बाबतीतले जे पेपर कटिंग होते हे सगळे पेपर कटिंग या न्यायालयासमोर आणले. आता मुद्दा असा असतो की जेव्हा एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असतं त्याच्या बाबतीत त्याची पॅरलल किंवा त्याची समांतर अशा स्वरूपाची सुनवाई आपण मीडियासमोर घेणं अपेक्षित नसतं. जे काही न्यायमंचाने किंवा न्यायाधिकरणाने किंवा एखाद्या न्यायालयाने ऑर्डर देईपर्यंत तुम्ही त्या बाबतीत थांबणं अपेक्षित असतं. पण पतंजलीकडनं तसं झालं नाही. पतंजलीने काय केलं, पतंजलीने असा सर्व ठिकाणी एक प्रचार सुरू केला. त्याच्या बाबतीत एका पर्टिक्युलर पद्धतीने न्यायालयाने स्टँड घेऊन असं सांगितलं की जर तुम्ही आम्हाला हमीपत्र दिलेलं होतं, जर तुम्ही असं सांगितलेलं होतं की अशा स्वरूपाचं कुठलंही ऍडव्हर्टाइजमेंट आम्ही करणार नाही, मग हे काय आहे आणि हे तुम्ही कशासाठी केलं, आणि मग तुमच्या विरुद्ध कसं कुठलंही ऍडव्हर्टाइजमेंट आम्ही करणार नाही, मग हे काय आहे आणि हे तुम्ही कशासाठी केलं, आणि मग तुमच्या विरुद्ध कंटेम्प्ट का करण्यात येऊ नये, कंटेम्प्टची नोटीस का देण्यात येऊ नये. आता कंटेम्प्ट म्हणजे काय असतं, आणि त्याच वेळेला न्यायालयाने अजून एक विधान केलं की हे जे तुम्ही जे काही हमीपत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी काही कागदपत्र दिलेली आहे त्या कागदपत्रांच्या दरम्यान आम्हाला असं लक्षात येतंय की ही कागदपत्र तुम्ही बनावटी किंवा जुळवाजुळव करून दिलेली आहेत. आणि कायद्याच्या बाबतीतले एक आपण म्हणूयात अभ्यासक किंवा कायद्याच्या बाबतीतले आपण इंटरेस्ट असणारे प्रेक्षक या नात्याने आपल्याला परजुरी आणि कंटेम्प्ट हा कसा बसतो आणि ह्या आत्ताच्या प्रकरणामध्ये त्या बाबतीत न्यायालयाने कसा स्टँड घेतलेला आहे हे समजून घेणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरेल. झालेलं असं होतं की ज्या वेळेला पतंजली या कंपनीने अशा स्वरूपाचं हमीपत्र दिलेलं होतं की आम्ही एखादी गोष्ट किंवा एखादी कृती करणार नाही, त्यावेळेला त्यांनी स्वतःला थांबवणं अत्यंत गरजेचं होतं. पण तसं त्यांनी केलं नाही, आणि तसं न केल्यामुळे झालं असं की ते प्रसार माध्यमांसमोर आले आणि त्या बाबतीतले सगळे पुरावे हे कोर्टासमोर दाखल करण्यात आले. त्याचबरोबर त्यांनी जे कोर्टाला एका पद्धतीने सांगितलेलं होतं आणि जी कागदपत्र दिली होती त्याच्याबद्दल देखील कोर्टाच्या मनात संदिग्धता निर्माण झाली. अशा स्वरूपाने जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही पुराव्यावरती कोर्टासमोर दाखल करता किंवा त्या न्याय प्रक्रियेमध्ये जेव्हा तुम्ही दाखल करता, मग ती कागदपत्राच्या स्वरूपात असू दे, तुमच्या साक्षीच्या स्वरूपात असू दे, किंवा तुम्ही एखादा असा साक्षीदार आणलेला असू शकतो की ज्याच्याकडनं तुम्ही ही साक्ष देताय, पण त्याच्या बाबतीत जर खोटेपणा आढळला तर कोर्ट या बाबतीत अत्यंत गंभीरतेने विचार करतं आणि त्या बाबतीत 3 वर्ष ते सुमारे 7 वर्ष एवढी कैद किंवा याला शिक्षा देण्यात येते. त्याचबरोबर ही जी शिक्षा असते त्याच्याबरोबर दंड देखील कोर्ट आपल्याला लावू शकतो किंवा त्याच्यावरती आकारू शकतो. आत्ताच्या प्रकरणामध्ये झालं असं की ज्या वेळेला कोर्टाला असं लक्षात आलं की पतंजली आपल्यासमोर एक मुद्दा मांडताय आणि बाहेर जाऊन वेगळ्या पद्धतीने त्या बाबतीतली उत्तरं देण्याचा प्रयत्न करताय, त्यावेळेला मात्र कोर्टाने याला वेगळ्या पद्धतीने किंवा गंभीरतेने घेतलं. आता या बाबतीत कारण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे आपण याचा निर्णय काय येईल हे आत्ताच अटकळ लावणं किंवा त्याच्या बाबतीतलं आपण अँटिसिपेट करणं हे चुकीचं होईल. त्यामुळे आपण आपल्याला तिथे मग तो कितीही पतंजली हा व्हिडिओ सांगण्याचा किंवा दाखवण्याचा किंवा मांडण्याचा उद्देश एवढाच होता की परजुरी हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. या कॉन्सेप्टच्या बाबतीत आपण सगळ्यांनी जागरूक असणं गरजेचं आहे. तुमचं खोटं जोपर्यंत उघड पडत नाही तोपर्यंत ते खरं या भ्रमात जर तुम्ही राहून जर वेगवेगळ्या ठिकाणी खोट्या साक्षी देत असाल तर त्या बाबतीत तुम्ही सावधान राहणं गरजेचं आहे, कारण तो गुन्हा आहे. ह्याची जी कालमर्यादा, ह्याची जी कार्यक्षेत्र आहे किंवा ह्याचं जे लिमिटेशन आहे ते फक्त न्यायालयापुरतं मर्यादित नाही. जर न्यायालयाने अशा पद्धतीची एखादी इन्क्वायरी नेमलेली असेल, एखादं कोर्ट कमिशन नेमलेलं असेल, एखादं आपण म्हणूया इन्कम टॅक्स ट्रायब्युनल असेल, की म्हणजे ती जी संस्था आहे हे न्यायालय ह्या सदरातच येत असेल किंवा त्या पद्धतीने जर कृती करत असेल तर त्यावेळेला अशा स्वरूपाची खोटी साक्ष देणं हे कायद्याने गुन्हा आहे आणि त्या बाबतीत कोणीही असा गुन्हा करू नये असं आमचं सांगणं आहे. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ज्यामध्ये आम्ही परजुरी आणि कॉन्टेम्प्ट कसा होतो या बाबतीत उदाहरणासह तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर खाली एक लाईकचं बटन असतं, त्याला नक्की प्रेस करा. आणि जर ऍडव्होकेट आनंद हा आमचा चॅनल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर एक बेल आयकनचं एक बटन असतं, ते दाबायला नक्की विसरू नका. बेल आयकनचं बटन दाबल्यावरती असे जे नवनवीन आम्ही व्हिडिओज आणि असे नवनवीन जे विषय घेऊन येणार आहोत त्या बाबतीत तुम्हाला ताबडतोब त्याची सूचना येईल. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबून तुम्ही नक्कीच तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ पुढे फॉरवर्ड पण करू शकता. आपण नक्कीच पुढच्या आठवड्यात लवकरच भेटूयात असाच एखादा वेगळा इंटरेस्टिंग विषय घेऊन. तोपर्यंत ऍडव्होकेट आनंद या चॅनलच्या तर्फे धन्यवाद.